आता एवढं आणूस तर ते काय आटत नाही आता. उपयोग नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण कर्जत येथील पांडुरंग तात्या डोंगरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण कपाशीचे जे काय पराठे आहेत त्याचं कुट्टी यंत्राचं प्रात्यक्षिक घेत आहोत. तात्या, आता तुम्ही एकदा ही माहिती सांगा की अगोदर तुम्ही ह्या पराठ्या कशा काढत असत? माणसानं उपटून काढत होतो. आणि त्यासाठी किती साधारणतः म्हणजे मजूर किती लागत असत? नंतर कधी ह्या पराठ्या मजुराच्या उपलब्धतेमुळं बऱ्याच वेळेस आपल्याला मे जूनपर्यंत शेतामध्ये दिसतात. बरोबर. तर आता ह्या प्रात्यक्षिक जे आपण घेतलंय ह्याच्यामधून तुम्हाला काय लक्षात आलं? एका एकरसाठी साधारण 3 माणसं एका दिवसामध्ये 1 एकर पराठी उपटून त्याचे उनगे घालत होते आणि दुसऱ्या दिवशी ते 3 माणसं त्याचे फासं घालायची आणि नंतर मग बैलगाडीच्या सहाय्याने ते उचलून बाजूला कुठेतरी घेऊन जायचं. बरोबर आहे. आणि आता तर काही शेतकरी असं आहे की त्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जमा करतात आणि पेटून देतात. पण आता ह्या यंत्रामुळं तर समजा असं की जे आपलं सेंद्रिय पदार्थ जमिनीत पडून याचा खर्च होतो 100%. साधारण समजा 45 ते 48 HP जर ट्रॅक्टर जर असेल तर तुम्हाला एक 9 ते 10 लिटर डिझेल लागतं. पण त्याला त्याची एका एकरसाठी मग त्याची नांगट करावं लागेल. हो. पण याच्यावाला बायोमास लय मोठा पडतो ना खाली. बरोबर आहे. हे कुठं टाकायचं काम नाही, कारण की याच्यामध्ये ते बायोमास पडल्यामुळे सध्या ते ओलं आहे. आणि जर आपण जर आता लगेच ताबडतोबच जर नांगट केली तर जून पर्यंत बऱ्यापैकी ते कुजणार. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये दुसरी एक बाब अशी आहे की कपाशीमधली महत्त्वाची जी कीड आहे शेंद्री बोंडाळी, ती देखील वेगवेगळ्या अवस्थेमध्ये या पराठीमध्ये जिवंत राहत असते. तिला हे राहायचं घर असतंय. तर आपण या पराठीची जर हे केलं, काढून कुट्टी केली तर तिचं देखील अंश आपल्याला या ठिकाणी नष्ट करता येतील, तिच्या जीवनक्रमामध्ये खंड करता येईल आणि पुढील कालावधीमध्ये या सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव देखील आपल्याला कमी करता येईल. हे देखील ह्या म्हणजे या यंत्राचा किंवा ह्या कुट्टी करण्याचा फायदा आहे. तो तर फायदा आहेच, परंतु जर समजा आपण परतडच जर नाही घेतलं तर सेंद्रिय बोंडाळीचा प्रश्नच येत नाही. आणि जर समजा कदाचित असेल बी तर आपण याची नांगटच करणार आहे. बरोबर आहे. आणि नांगट केल्यानंतर साधारण नाही काही तर 75% याला आपल्याला आळा बसतोच. बरोबर. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, मजुराच्या उपलब्धतेनुसार किंवा ह्या पराठ्या आपल्याला लवकर काढून शेताबाहेर टाकणं शक्य होत नसत. आता हे ट्रॅक्टरचं यंत्र असल्यामुळे तुम्ही एक ड्रायव्हर आणि यंत्र जोडलं तर तुमचं हे लगेच काम म्हणजे मजुराची कुठलीही अडचण नाही, लगेच काम पूर्ण होऊ शकतंय. आणि ही पराठी नष्ट झाली तर ह्याच्यामध्ये जे काय सेंद्रिय बोंडाळी कोशावस्थेमध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये राहती ती या ठिकाणी आपल्याला नष्ट होती आणि या किडीचा प्रादुर्भाव भविष्यामध्ये कमी होण्यासाठी या यंत्राचा फायदा आहे. तसेच या यंत्रामधून जे काय कपाशीचे बारीक बारीक तुकडे होऊन जमिनीमध्ये मिक्स व्हायलेत त्याच्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य, सेंद्रिय कर्ब वाढण्यास देखील मदत होती. आणि दुसरी गोष्ट तात्या, ह्याच्यामध्ये साधारणतः खर्च एकरी तुम्हाला पूर्वी किती होता, किती येत होता? पूर्वी जर समजा साधारण आपण जर विचार केला तर 1000-1500 रुपये माणसाचा बी खर्च होताच. माणसं भेटत नव्हती. बरोबर आहे. पण आता हे कुट्टी करण्याचा बी समजा साधारण 1500 ते 1800 रुपये खर्च होतोच. 100-200 रुपये शिल्लक भेटतो. पण प्लस पॉईंट याचा हे होतो की पहिल्या पराठ्या आपण जळताना करता वापरत होतो आणि आता ह्या आपल्या सेंद्रिय स्वरूपामध्ये जमिनीतल्या जमिनीत पडून राहिलं. हे याचा सगळ्यात मोठं बेनिफिट आहे. म्हणजे खर्चामध्ये फारसं काही वेगळ्या जास्तीचे खर्च नाहीये, फरक नाहीये. आणि आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढायला आहे, जमिनीचं आरोग्य चांगलं व्हायलंय आणि दुसरी गोष्ट कीड नियंत्रण व्हायली आहे. आणि हे काम लवकरात लवकर संपून चाललंय. जमीन आपल्याला नांगरट करण्यासाठी मोकळी होती, कारण जर आपण पराठ्या नाही काढल्या तर नांगरट करणं शक्य होत नाही आणि जमीन जशी कडक झाल्यानंतर नांगरणी सुद्धा चांगली होत नाही. बरोबर आहे ना? तर लवकर नांगरणी करण्यासाठी या सगळ्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. एकदम चांगलं. धन्यवाद तात्या.